जय बोले, हर हर महादेव. सकाळी मी मस्तपैकी आज ठरवलं की आपल्याला कपालेश्वर दर्शनाला जायचं आहे. सकाळचा टायमिंग होतं आणि मग गाडीला किक मारली आणि चाललो कपालेश्वरच्या दर्शनाला. मस्तपैकी रस्त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आनंद घेत निघालो. इकडनं निघालो, मग नाग चौकातून गाडी टाकली. नाग चौकातून गाडी सरळ भोलेंच्या दर्शनाला चालली. इथे आलं काळाराम मंदिर. काळाराम मंदिराला हजेरी लावली. इकडे बघतो तर पुढे काय सगळी नाशिककरांची इथं वा मस्त साफसफाई वगैरे, सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक. वा, हे आलं जय श्रीराम हनुमानाचा मग आलो आता मी कपालेश्वरला. वा, आता इथे गाडी पार्क केली. ओके, आणि गाडी पार्क केली. हे कपालेश्वरचं सुंदर दृश्य. ही कमांड कपालेश्वरची. पहिल्या पायरीला मस्तपैकी म्हटलं नमस्कार केला मी पहिल्या पायरीला आणि निघालो कपालेश्वराच्या दर्शनाला जाता क्षणी पहिले बजरंगबली लागतं. चला म्हटलं बजरंगबलींना नमस्कार करू. शेंदूर घेतला, माझ्या कपाळाला मस्तकाला लावला आणि निघालो पुढे कपालेश्वरच्या भोलेंच्या दर्शनाला. जय श्रीराम, जय बजरंगबली. घंटी वाजवली, घंटानाद केला आणि निघालो पुढे यात्रेला. वा, आलो ते मी कपालेश्वर मंदिरामध्ये. सुंदर असं सकाळचं वातावरण असतं. सोमवारचा वार होता. इथे भाविक प्रचंड गर्दी करून आलेले होते. ठीक आहे, इथं पण कपालेश्वरला पहिल्या नमस्कार केला आणि निघालो आता कपालेश्वरच्या मंदिरात. हर हर महादेव, जय श्री कपालेश्वर महाराज की जय. कपालेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. वा, तुम्हाला सर्वांना लाईव्ह अपडेट बघायला भेटतं आहे. आणि कपालेश्वरचं दर्शन घेतलं आणि चला आता पुढे निघायला सुरुवात झाली. स्वारी निघाली आमची आता पुढे. तिथून कपालेश्वरचं मस्तपैकी सकाळी शृंगार चालू आहे कपालेश्वरांचा. मी माझी माळ दिली, तिथं नमस्कार करून घेतला आणि निघालो बाहेर. मस्तपैकी इथे सगळ्या देव आहेत. गणपतीचं, नागदेवतेचं, सर्वांचं मंदिर आहे. तिथे सगळ्यांना नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि निघालो कपालेश्वरमधनं बाहेर. एकदम सुंदर इथं वडाचं झाड आहे. सध्या इतकं ऊन आहे की कपालेश्वरला पण त्यांनी वरती हे हिरवं कापड टाकून दिलेले आहेत. इथं काय करतायत लोक बघितलं तर इथं तीर्थकुंड होतं, तीर्थजल होतं. म्हणजे जे पिंडला स्नान घातल्यानंतर जो आहे त्याच्यानंतर ते जे बाहेर तर ते पाणी इथं तीर्थ लोक घेत होते. आणि तिथून मग प्रदक्षिणा घातली आणि बाहेर निघालो. वा, ही कपालेश्वरची बॅक साईड. तिथेही नमस्कार केला आणि पुढे निघालो. इथे काय होतं, दीप प्रज्वलन होतं आणि इथं वासुदेव उभे होते. त्याच्यानंतर पुढे निघालो आणि वरती कपालेश्वरांचा महादेवाची वरती झेंडा होता, तिथेही त्याला नमस्कार केला, कलशाला नमस्कार केला आणि तिथून पुढे बाहेर पडायचं ठरवलं. कारण मला पुढे पण जायचं होतं, उशीर होणार होता. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न जाता पटकन तिथून बाहेर पडलो. इथे पण गर्दी, सगळीकडे गर्दी. वा, इथं जय श्रीराम, जय भोलेनाथ. तिथून निघालो आहे आणि आता मी पुढे बाहेर निघालो. परत सुरुवात केलेली आहे ब्लॉगची. वा, इथं शंकराचं त्रिशूळ तुम्हाला दिसत असेल सगळ्यांना. भोलेनाथांचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर निघतोय. मी असं ठरवलं होतं की मला गोमुखचं जे तीर्थ आहे ते घ्यायचं होतं. माझ्या मित्रांनी सांगितलं होतं तिथून घेऊन चल नितीननी. परंतु तिथं आल्यानंतर बघितलं तर नाशिकमध्ये कुंभमेळ्याची कामं चालू आहे. गंगेवर आलो आणि गंगेवर सगळं नूतनीकरणाचं काम चालू आहे. कारण कुंभमेळा जवळ आलेला आहे म्हणून सर्वीकडे काम चालू आहे. संपूर्ण नाशिकमध्ये काम चालू दिसतंय. तिथून पुढं निघालो. माझी गाडी उभी होती, तिला मस्तपैकी आता सेल मारला मी आणि म्हटलं आता आपल्याला पटकन निघायचं आहे. यस, गाडीचा सेल मारला, हिरवा लाईट लागला आणि निघाली गाडी. तिथून कपालेश्वरच्या दर्शनातून बाहेर निघाली.
चला सरळ जायचं आहे, मला पंचवटी मार्गाने जायचं आहे. ओके, इकडनं बघितलं तर इथे मस्तपैकी महाराजांना पण भेट दिली, छत्रपती शिवाजी महाराजांना. वा, जय जिजाऊ जय शिवराय. सरळ तिकडनं निघालो, आता घरी आलो आणि ते निघायची तयारी चालू झालेली. सगळ्यांना मी बाय बाय केला, नमस्कार केला, देवांचा नमस्कार केला, आदेश घेतले आणि आता मी निघालो आहेत. रस्त्यात मध्ये आता मला गाडी येऊन थांबलेली होती. आमचे मित्र सचिन कोडे पण आलेले होते, ते पुढे जाऊन बसलेत आणि आता मी मागून निघालो आहे. ओके, गाडीत सामान लोड केलं, जागा नव्हती डिक्कीमध्ये एवढी, मग माझं सामान मी पुढच्या साईडला ठेवलं. अरे ऋषी पण आला. ओके, ऋषी मला बाय बाय करायला आला आहे. पार्थला मी बरंच बोलवलं, परंतु पार्थला राग आला होता, त्याच्यामुळे पार्थ आला नाही आणि ऋषींमीला बाय बाय केला आणि शेवटी आमचा प्रवास आता चालू झाला. ओके, ओला बुक केलेली होती, या साहेबांनी आम्हाला सुंदर असा प्रवास करून दिला. ऋषी बाय 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 बाय. चला, 10 दिवसांनी भेटणं. हे आमचे मित्र आहे, आमची जुनी दोस्ती आहे. वा, क्या दोस्ती आहे. चालले आता आम्ही पुढच्या प्रवासाला. इथून सरळ आपलं नाशिक रोड आलं. वा, नाशिक रोडला शिवप्रतिज्ञा आहे. त्याच्यानंतर आता सगळी गर्दी दिसतील तुम्हाला. आणि नाशिक रोड स्टेशन बऱ्यापैकी स्वच्छता दिसते सकाळी सकाळी. नंतर लोक घाण करून टाकतात, परंतु आता सकाळी स्वच्छता केलेली आहे. ओके, जय भीम. आंबेडकरांचा पुतळा चौकाजवळ आलो. आता इथून नाशिक रोडच्या आतमध्ये एंट्री मारली आहे. हा मार्ग आलो आम्ही स्टेशनला सर्वजण. त्याच्यानंतर नितीन माझा मित्र आहे, आधीच येऊन थांबलेला होता. आता आम्ही रवी, मी आणि सचिन असे 3 जण आलो आहे. मी तर गाडी लावली, त्याला पेमेंट दिला आणि चाललो. म्हटलं आता मध्ये निघून जाऊयात आणि म्हणून आम्ही आतमध्ये एंट्री मारली. सगळ्या बॅगा वगैरे घेतल्या, लगेच सगळ्यांचं घेतलं आणि मध्ये निघायला सुरुवात झाली. तेवढेच सगळे म्हणे आपल्या भोल्यांचा आवाज देत आहे, हर हर महादेव. सगळ्यांनी आवाज दिला आणि आता आम्ही पुन्हा सगळं, नितीन राहिला होता, नितीन आला आणि आम्हाला जॉईन झाला. वा वा वा, सगळं प्रसन्न वातावरणाने नाशिक सोडताय. नाशिकचे आशिक चालले केदारनाथला. वा, अरे बापरे. आता आमची ट्रेन पण आली. चला, सगळ्यांनी आम्ही आमचे सामान लोड केलेलं आहे आणि आता बसलं. सचिन भाऊंनी पाण्याच्या बाटल्या घेतल्या. रवी राहिला होता, रवीची पण व्हिडिओ काढली, कारण त्याला राग आलेला होता, त्याच्यामुळे पण मग काढली त्याची पण व्हिडिओ. बरोबर. आणि आम्ही आता सगळेजण ट्रेनमध्ये बसलो आहे. आता पुढची अपडेट तुम्हाला नंतर देतो, तुम्ही टचमध्ये राहा. हर हर महादेव.